अतिशय पौष्टिक अशी मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी 1 फुलपात्र या मापाने मी हे मूग भिजवले होते आणि आता त्याला छान असे मोडही आलेले आहेत। हिरवे मूग हे अतिशय पौष्टिक, सहज पचणारे आणि प्रथिने, फायबर, जीवनसत्वे व खनिजांनी समृद्ध कडधान्य आहे। हे खाल्ल्यामुळे स्नायूंची चांगली वाढ होते। फायबरमुळे बद्धकोष्ठता कमी होण्यास आणि पोट साफ होण्यास मदत होते। रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते। हे फायबर पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंटमुळे हृदयाच्या आरोग्याला आधार मिळतो। वजन नियंत्रणात राहते। रोगप्रतिकारक शक्ती वाढते। मोड आलेले मुगातून अधिक जीवनसत्वे मिळतात। आठवड्यातून 2 ते 4 वेळा मूग खाणे अतिशय चांगले। अर्धा ते 1 कप मोड आलेले मूग नक्की खावे। मुगाची डाळ, उसळ, मोड आलेली मुगाची कोशिंबीर, मुगाची खिचडी, मुगाचे सूप अशा कोणत्याही स्वरूपात मूग आपण खाऊ शकतो। तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी साहित्य घेतले आहे मोहरी, जिरे, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, थोडेसे खोबरे आणि हा भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट आहे। हळद आणि मीठ। तर हे साहित्य लागणार आहे आपल्याला मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी बनवण्यासाठी। तर आपण आता भाजी बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी आपण आधी हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा करून घेऊया। चला तर आता हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा करून घेतला आहे। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी आधी आपण गॅस पेटवू। गॅस ऑन केला आहे। आता या कढईत आपण थोडेसे तेल टाकू। 2 ते 3 चमचे तेल तुम्ही इथे टाकू शकता। आता कढईत तापली आहे। तेल आता थोडेसे गरम होऊ द्या। तेल आता चांगले तापले आहे। आता यात आपण थोडीशी मोहरी टाकू। मोहरी छान तडतडली की आता जिरे टाकू। लसूणचा ठेचा टाकून घेऊ। गॅस थोडासा बारीक करू आता। म्हणजे कढईच्या तळाला काही चिकटणार नाही। आता थोडासा कढीपत्ता घालून घेऊ। आता कढीपत्त्याची पाने टाकली आहे मी। तर हे सर्व मिश्रण चांगले परतून घेऊ। मिरची चांगली तळली पाहिजे। ठेचा तुम्हाला जसं तिखट लागतं, कमी तिखट लागतं त्यानुसार तुम्ही टाकू शकता। आता मिरची चांगली परतल्या गेली आहे। सर्वच मिश्रण चांगले परतल्या गेले आहे। आता यात हळद आणि मीठ घालून घेऊ। तर मी आता यात 1 चमचा मीठ घालते आणि चवीप्रमाणे थोडीशी हळद घालते।
एकदा हलवून घेऊ चांगले. गॅस अजून थोडा बारीक करू. आता यात ही मोड आलेली मूग घालू. हे सर्व परत एकदा परतून घेऊ चांगले. गॅसची थोडीशी परत वाढवते. हे सर्व परतले की आता गॅस वरून लागेल तर पाणी घालू. आता झाकण मारून आता झाकण मारून 7 ते 8 ते 10 मिनिटे मूग चांगले शिजवून घेऊ. आता कढईवर झाकण मारू. 8 ते 10 मिनिटे मूग चांगले शिजू देऊ. गॅस जास्त फास्ट पण नाही आणि जास्त स्लो पण नाही, मीडियम आचेवर शिजू देऊ आपण. तर मैत्रिणींनो, आता आपण झाकण उघडून बघूया भाजी शिजली का ते. 15 मिनिटं झाले आहे. तर भाजी व्यवस्थित अशी शिजली आहे. 15 मिनिटे लागले भाजी शिजायला. तर आता गॅसची फ्लेम थोडीशी कमी करू. आता यात आपल्याला टाकायचं आहे ओल्या खोबऱ्याचा कीस, 1 ते 2 चमचे शेंगदाण्याचा कूट आणि ही कोथिंबीर. आणि तर आपण यावर खोबऱ्याचा कीस टाकून घेऊ. 2 ते 3 चमचे खोबऱ्याचा कीस तुम्ही टाकू शकता. ओल्या खोबऱ्याचा कीस आहे. आणि 1 ते 2 चमचे यावर आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ. आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालू. तर लक्षात ठेवा मैत्रिणींनो, ओल्या खोबऱ्याचा कीस असेल तर तो नेहमी ओल्या खोबऱ्याचा कीस आणि शेंगदाण्याचा कूट हा नेहमी भाजी शिजल्यानंतर वरून घालावा. याने भाजीला चव छान येते, रंगही छान येते आणि चवही छान येते. आणि तुमच्याकडे लिंबू असेल तर तुम्ही चमचाभर लिंबूचा रस पण यामध्ये टाकू शकता. याच्याने भाजीला चव छान येते, अजून छान येते. माझ्याकडे नाही म्हणून मी ते स्किप केले आहे. तर आता मी गॅस बंद करते. ही मोड आलेला हिरव्या मुगाची भाजी तयार आहे. बघा आता भाजीचा कलर किती छान आला आहे. भाजी दिसायलाही खूप छान दिसते आणि खायलाही खूप छान लागेल. तुम्हाला नक्की आवडेल, नक्की करून बघा. मैत्रिणींनो, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.